छत्रपती संभाजीराजेंनी शिवाजी महाराजांनी गडाचा राजकारभार सांभाळण्यासाठी काही दिवस इथं नजरेसमोर ठेवलेलं होतं, नजरकैदेमध्ये. आणि लास्ट भेट शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची 13 जानेवारी 1680ला पन्हागडावरती सज्जाकोटी या पॉईंटला झालेली आहे. त्यानंतर कधी भेटलेले नाही शिवाजीराजे आणि संभाजीराजे. भेट घेऊन गेले रायगडवरती. त्यावेळेला शिवाजीराजांचा 3 महिन्यानंतर मृत्यू झाला. ही बातमी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी पन्हागडावरती संभाजीराजांनी इथंच कळवली. ज्यावेळेला कळवल्यानंतर संभाजीराजे इथून रायगडला गेले आणि तिथे विधी केलेले शिवाजी महाराजांची. ही इमारत 600 वर्षापूर्वीची बांधलेली आहे. तर 1534 सालामध्ये मकसूद आका इंजिनियर होता, त्यांनी बांधलेली इमारत आहे आदिलशाच्या कारकिर्दीमध्ये. त्यावेळेला हे नमाज पडण्याची जागा आणि छत्रपती शिवाजींच्या काळामध्ये इथं गुप्त मिटिंगा चर्चा सगळ्या व्हायच्या. हा किल्ला जो कोणी बांधलाय तर राजा भोजनं बांधलेला आहे 1052 मध्ये. 1112 मध्ये पूर्ण केला. पूर्ण बांधण्यासाठी 60 वर्ष लागलेली. त्यानंतर 500 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला 28 नोव्हेंबर 1659 आदिलशाहकडून. जिंकल्यानंतर 2 महिने गेले आणि पन्हागडाला सिद्धी-जोहरचा वेढा पडला 40,000 सैनिकचा. त्याला शिवाजी महाराज इथे होते. मिटिंगा चालल्या शिवाजी महाराजांच्या, कशा पद्धतीने वेढा फोडायचा, कुठल्या बाजून जायचं, सगळ्या गोष्टी इथे ठरल्या. शिवाजीराजांनी स्वतःचा डुप्लिकेट बनवला, त्याचं नाव आहे शिवाकाशीद. तर शिवाकाशीदला एका पालखीमध्ये बसवलं आणि ती पालखी प्रति शिवाई म्हणून पाठवण्यात आली. दुसऱ्या वाट्याने छत्रपती शिवाजींची पालखी घेऊन बाजीप्रभू देशपांडे इथून निघून गेले. त्यावेळेला घोडखिंड नावाची जी खिंड आहे ती जाऊन अडवून धरली. राजाने सांगण्यात आलं, लाख मेले तर चालतील, त्याला लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही विशाळगडला जाऊन पोचा, काहीतरी खून दाखवा. शिवाजीराजे पोचल्यानंतर तिथं 5 तोफांचे आवाज झाले. त्या इकडे बाजीप्रभू देशपांडेंनी खिंडीमध्ये लढत असताना प्राण सोडले. त्यांच्या रक्ताने ती पावन झाली म्हणून तिला पावनखिंड नाव पडलं. चालत जाण्यासाठी 3 दिवसाचा प्रवास आहे. त्या लोकांनी एका रात्रीत गेलेले होते. लोक तशी चालणारी होती म्हणून चालू शकलेली आहेत. नंतर हा किल्ला परत सिद्धी-जोहरच्या ताब्यात त्याला 13 वर्ष